नमस्कार मंडळी. निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरु सखा बंधू माय बाप. त्याच्या कुशीमध्ये सारे व्याप ताप, मिटती क्षणात आपोआप. हे जग निसर्ग नियमानुसार चालतं, म्हणजे जे पेरलं तेच उगवतं. आपल्या भारतीय संस्कृतीचंही अगदी तसंच आहे. सर्व विश्वाला हेवा वाटावा अशी आपली संस्कृती. देशाच्या अगदी पूर्वेपासून पश्चिमेकडे त्याचा गंध लोककलेच्या माध्यमातून दरवळत आहे. जीवन सुखी, आनंदी, यशस्वी, समाधानीरित्या जगणं ही सुद्धा एक कलाच आहे. आणि हे सुखी, समाधानी आयुष्य जगण्यासाठी आपल्या लोककलेचा फार मोठा वाटा आहे. जी लोककला या निसर्गावर वाढली, पोसली आणि बी पेरल्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात फुलली. लोककला म्हणजेच समाजाच्या आरोग्यपूर्ण आणि सुखाचं रहस्य. आज आपण एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांच्या लोककला, जीवनशैली आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेणार आहोत. ओडिशानं राष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक चढउतार पाहिलेत. हिरव्या दऱ्या, डोंगर आणि नद्यांचं सौंदर्य आणि ओडिशाच्या कलाकृती या राज्याच्या सुंदरतेत अधिक भर टाकतात. ओडिशाच्या लोकसंगीतात राज्यगीत, बलिपूजा गीत, केला केलुनी गीत, दलखाई गीत, केंद्रगीत, जयफुला गीत, घुमुरा गीत, घोडा नाच आणि दंडनाच गीत, गोपाल उगाला आणि ओसापी गीत अशा वैविध्यतेच्या कलेचं मिश्रण आहे. तसंच भजन, जनान, रागांवर आधारित उडिया गाणी, रंगीला चौपदी अशा हलक्या शास्त्रीय संगीताच्या आधारावर श्री गीत गोविंदा, अनिरजुक्ता प्रवाह, दिव्या मानुषी प्रबंध, चौतीसा छंदा, चौपदी चंपू, मालश्री, सरिमन, व्यंजनी, चतुरंग, त्रिभंग, कुडुका गीत, लक्षाना आणि स्वरमालिका हे वेगवेगळे उपप्रकार अनुभवायला मिळतात. महाराष्ट्र ओडिशापेक्षा भारतात क्षेत्रफळानुसार तिसऱ्या आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचं राज्य. लावणी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नृत्यांपैकी एक आहे. लावणी हा शब्द लावण्य म्हणजेच सौंदर्य या शब्दापासून बनलेला आहे. लावणी अर्थात सौंदर्य, सौंदर्य, भव्यता, अदा यांचा विलोभनीय संगम. स्त्रिया हे नृत्य त्यांच्या पारंपरिक पोशाखात म्हणजेच नऊवारी साडीत करतात. ढोलकीच्या तालावर किंवा मग ढोलकीसारख्या तालवाद्यावर नृत्य केलं जातं. महाराष्ट्र हे एकेकाळी युद्धग्रस्त राज्य होतं. लावणी नृत्य हे मनोरंजन आणि थकलेल्या सैनिकांसाठी मनोबल वाढवणारं एक साधन होतं. होनाजी बाळा, राम जोशी, प्रभाकर अशा शाहिरांनी या लावणीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. ओडिसी नृत्य ही भारतातील ओडिशा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे, जी लावणीपेक्षा अगदी वेगळी असून ती त्रिभंग स्वरूपाच्या मूर्तिमुद्रेवर भाव आधारित आहे. ओडिशामधील उदयगिरी इथं या कलेचा जन्म झाला असून जयदेवानं लिहिलेल्या गीत गोविंदाची पदं यामध्ये प्रामुख्यानं वापरली जातात. ओडिसी नृत्य हा भारतातील एक शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे, जो मंदिरांच्या वातावरणात सुरू झाला. यामध्ये नृत्याबरोबर गायनाचाही अंतर्भाव केला गेला. यामध्ये नाजूकता विशेष तऱ्हेनं दाखवली जाते. ओडिशा तिथली मंदिरं आणि स्मारकांमध्ये कला आणि स्थापत्यकलेचं समृद्ध उदाहरण आहे.
ओडिशाच्या लोककलेमध्ये प्राण्यांचे मुखवटे घालून केलेलं नृत्य गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या वेगळेपणानं या नृत्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ओडिशातील ॲनिमल मास्क डान्स हा एक विलक्षण मनोरंजक नृत्य प्रकार आहे, ज्यामध्ये प्राण्यांचे मुखवटे घातलेल्या नर्तकांचा समावेश होतो. दक्षिण ओडिशातील गंजाम जिल्ह्यामध्ये ठाकुरानी यात्रेत हा नृत्य प्रकार विशेषरित्या केला जातो. तसंच लग्नाच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा हे नृत्य सादर केलं जातं. ओडिशात याला एक युद्ध नृत्य म्हणून सुद्धा संबोधलं जातं. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाच्या गाथेशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले हे भाग्य आपल्याशिवाय कुणालाही लाभलं नाही. थोर मराठा शासक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन दर्शन हाच पोवाड्याचा एक मुख्य गाभा आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खाने पोवाडा गाताना छत्रपतींच्या जीवनाचं वर्णन त्यामध्ये केलं जातं. तसंच छत्रपतींनी त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या यशस्वी मोहिमा केलेल्या आहेत, युद्ध लढले आहेत, त्या सर्वांचा या पोवाड्यामध्ये समावेश असतो. महाराष्ट्र असो वा ओडिशा, लोककलेचा कुठेच अटकाव नाही. कोणत्याही लोककलेला पौराणिक किंवा ऐतिहासिक वारसा हा असतोच. जसं लौडी खेळ, ज्याला गौडा नाच असं म्हणूनही संबोधलं जातं. ओडिशाच्या कटक, जाजपूर, जगतसिंगपूर, पुरी, खुर्दा, भद्रक, बालेश्वर, ढेंकानाल आणि अंगुल अशा काही किनारी जिल्ह्यांमध्ये खेळलं जाणारं एक प्रकारचं मार्शल नृत्य आहे. गौडा नाच या पारंपरिक नृत्यामध्ये गौड किंवा मग गोपाल जातीतील तरुण मुलं प्रामुख्यानं असतात. हे नृत्य डोळ पौर्णिमा म्हणजेच होळी दरम्यान केलं जातं. नर्तक घागुडी म्हणजेच लहान घंटा आणि मोराची पिसं परिधान करून प्रत्येक नर्तक 2 काठ्या घेऊन एकमेकांच्या काठ्या लयबद्ध पद्धतीनं यामध्ये मारतात. ओडिशाप्रमाणे महाराष्ट्रालाही 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्याच्या लगत कोळीवाड्यात राहणारा आपला कोळी समाज रोजच्या जगण्यासाठी अगदी जीवावर उदार होऊन खोल समुद्रात मासेमारी करतो आणि विरंगुळा म्हणून कोळीवाड्यातील विविध समारंभामध्ये कोळी नृत्य करतो. कोळी नृत्य हा कोळ्यांच्या जगण्याचा आनंद. कोळी नृत्य करताना जाळी वापरून मासे पकडणं आणि मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींच्या हेलकाव्यासहित वल्हवण्याचं सादरीकरण करणं हा नृत्य प्रकार आहे. नृत्य करताना त्यांचे कष्ट आणि जीवन जगताना करावा लागणारा संघर्ष त्यांच्या या कोळी नृत्यातून दाखवला जातो. श्रद्धा ही एक शुद्ध भावना आहे. महाराष्ट्र आणि ओडिशातील जनतेमध्ये परमेश्वराबद्दलची श्रद्धा ही एकाच स्वरूपाची आहे. जसं गोटीपुवा हा एक नृत्य नाट्य प्रकार, ज्याचा उगम 15व्या शतकात जगन्नाथ मंदिरामध्ये झाला असं मानलं जातं. या लोकनाट्यावर जयदेवच्या गीत गोविंदाचा स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. गोटीपुवाची आध्यात्मिक बाजू म्हणजे कृष्ण ही एकमेव संपूर्ण व्यक्ती आणि इतर सर्व भक्त आणि गोपी आहेत. रामानंद राय हे अगदी कट्टर वैष्णव भक्त होते आणि सखीपंथाचे कट्टर अनुयायी होते. त्यांनीच जगन्नाथ मंदिरात महिलांऐवजी पुरुष नर्तक हे स्त्री वेशात नाचण्याची परंपरा सुरू केली. पंढरीची वारी करी वार करी, उन्ह पावसाची चिंता कोण करी, विठू माझा माय बाप कर कटेवरी, चालवीसी संसारी बोट धरी, असं लाखो विठ्ठलाचा गजर करीत पंढरपुराला वारकरी पोहोचतात. ओडिशात जगन्नाथपुरीची भव्य यात्रा भरते. त्याचंच रूप आपल्याला पंढरपुरात या वारकऱ्यांच्या स्वरूपात पाहायला मिळतं. वारकरी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी दिंडी नृत्य करीत पंढरपुराला जातात. हे नृत्य म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक आहे.
यामध्ये भगवान कृष्णाच्या खोड्या आणि खेळकर स्वभावाचं विश्लेषण केलं जातं. दिंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नृत्यात मृदंगाच्या तालावर वारकरी अगदी एकरूप होऊन नाचतात. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या जाती जमाती आहेत आणि त्यांच्या अनेक परंपरा आहेत असं बोललं जातं. आदिवासी समाज हा भारताचा मूळ नागरिक आहे आणि त्यांची लोककला ही समृद्ध तेवढीच विकसित सुद्धा आहे. डांगरी गजनृत्य महाराष्ट्रातील धनगर समाजाकडून केलं जाणारं नृत्य आहे. मेंढपाळ कुरणात गुरं चरण्यासाठी घेऊन जातात आणि निसर्गाशी परिचित होतात. धनगर समाजाची फिरस्ती जीवनशैली त्यांच्या संगीत आणि कवितेमध्ये आणली गेली आहे. लेझिम नृत्यात घोटे लेझिम, घुंगरू लेझिम, दखनी लेझिम आणि पालिथा लेझिम असे वेगवेगळे प्रकार असतात. लेझिम नृत्य वाद्यांमध्ये ढोल, ताशा आणि झांज ही प्रमुख वाद्य वापरली जातात. महाराष्ट्राच्या लोककलेबद्दल बोलायचं तर भारूड या प्राचीन कलेबद्दल बोलावंच लागेल, ज्याचा उपयोग संतांनी अगदी समाज प्रबोधनासाठी केला होता. संत एकनाथ महाराजांनी आपल्या जीवन काळात वेगवेगळ्या विषयांसह 300हून अधिक भारुडं लिहिली आहेत. संत गाडगे महाराजांनी भारुडाचा उपयोग करून भूतदया आणि सार्वजनिक स्वच्छतेवर भाष्य केलं. असा लोककलेचा प्रकार समजून घेतला की ओडिशा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची जवळीकता समजून येते. तर मंडळी, वेळ झाली विश्रांतीची. एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये आपण विश्रांतीनंतर पुन्हा महाराष्ट्र आणि ओडिशा या 2 राज्यांची लोककला, जीवनशैली आणि थोर व्यक्तिमत्वांबद्दल बोलणार आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये स्वागत. भारतात रंगभूमीची किमान 5000 वर्षांपूर्वीची श्रीमंत आणि सर्वात मोठी परंपरा आहे. ओडिया जनता महाराष्ट्राप्रमाणेच दसरा, रास पौर्णिमा, रजपर्व आणि डोळ पौर्णिमा यासारख्या सणात मराठी माणसाप्रमाणेच एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करते. महाराष्ट्रातील दशावताराप्रमाणेच गलसागर हे हिंदू आणि पौराणिक कथांवर आधारित नाट्य सादर केलं जातं. ओडिशाची नाट्य संस्कृतीत व्यावसायिक स्टेज शोच्या माध्यमातून विविध नाटकं सादर केली जातात आणि आश्चर्य म्हणजे हे शोज वर्षभर हाऊसफुल सुद्धा चालतात. ओडिसी स्टेजमध्ये कठपुतळी नाट्य, सखी कुंधेई नाट्य, रावण छाया या कठपुतळ्यांपासून ते अगदी बंदी नाटा दाखवले जातात. यामध्ये भक्तिविधी, रथयात्रा, धनुयात्रा, राहसा, भरत अशा विविध प्रकारांच्या लीलांचा समावेश असतो. महाराष्ट्रातील उत्तम लेखक, समर्पित दिग्दर्शक आणि रसिक प्रेक्षकांमुळे मराठी रंगभूमी जिवंत आहे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक बदलांसाठीही नाट्य संस्कृती प्रसिद्ध आहे. आज कितीतरी प्रादेशिक रंगभूमी मरणासन्न अवस्थेमध्ये जात असताना मराठी नाट्यसृष्टी अजूनही जिवंत आहे. 16व्या शतकात उदयास आलेला तमाशा हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा प्रमुख प्रकार. मनोरंजन, सामाजिक प्रचार आणि भक्ती हे तमाशाचे 3 मूलभूत घटक आहेत. यात नाटकापेक्षा नृत्य आणि संगीताला जास्त महत्त्व दिलं जातं. महाराष्ट्रात कोल्हाटी समाज परंपरेनं तमाशा लोककलेशी संबंधित आहे. अगदी 35 वर्षांहून अधिक काळ 8000हून अधिक दशावतार नाटकांमध्ये स्त्री पात्र भूमिका साकारणारे ओमप्रकाश चव्हाण म्हणतात, पुराणमतवादी समाजामध्ये स्त्री पात्र साकारणारा पुरुष अभिनेता म्हणून जगणं हे फार कठीण असतं. कोकण आणि गोव्यात प्रसिद्ध असणारा हा नाट्य प्रकार म्हणजेच दशावतार. भगवान विष्णूच्या 10 अवतारांबद्दलच्या आणि पौराणिक कथांवर दशावतार आधारित आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की अशा विष्णूंच्या 10 अवतारांवर कथानक अवलंबून असतं.
मंदिरं ही त्यांना ग्रामदेवतेच्या वार्षिक जत्रेमध्ये सादर करण्यासाठी करार केली जातात. दशावतार मंडळीमध्ये स्त्री पात्र हे प्रामुख्यानं पुरुषच करतात, हे याचं वैशिष्ट्य. जीवनशैली ही व्यक्ती, समूह किंवा मग संस्कृतीची आवड, मतं, वर्तन आणि वर्तणूक ह्याचं प्रतीक आहे. महाराष्ट्राची जीवनशैली संमिश्र प्रकारची आहे, कारण महाराष्ट्रात बहुसंख्य हिंदू लोकसंख्या असली तरी अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, बौद्ध, पारशी, ज्यू आणि जैन धर्मीय सुद्धा आहेत. मुंबई शहरात अनेक झोरोस्ट्रियन अग्निमंदिरं आहेत. अलिबाग, मुंबई, पुणे, ठाणे, पेण, रेवदंडा इथं स्थापन झालेले सिनेगॉग आजही कार्यरत आहेत. सर्व लोक एकत्र येऊन इथं उत्सव साजरे करतात, तेव्हा येथील लोक आणि जीवनशैलीचं अधिक चांगलं रूप आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्र हे एक विशाल राज्य असल्यानंच महाराष्ट्रीयन लोकांची जीवनशैली ही बहुढंगी आणि बहुरंगी असल्याचं दिसतं. राज्यातील लोक हे विविध प्रकारचे पोशाख परिधान करताना दिसतात, विविध पाककृती करतात. त्यांच्या परिसराच्या भौतिक वैशिष्ट्यानुसार नृत्य आणि संगीताचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक बदलानुरूप महाराष्ट्रीय तरुण तरुणींनी सुद्धा पाश्चिमात्य देशातून आयात केलेल्या अत्याधुनिक फॅशनकडे झपाट्यानं आकर्षित होताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. मुंबई स्वप्नांचं शहर, हिंदी चित्रपट उद्योगाचं प्रमुख केंद्र, ज्याला बॉलिवूड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगांपैकी एक म्हणून ओळख आहे. बॉलिवूडमध्ये दरवर्षी 1000हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली जाते. स्वर्गीय दादासाहेब फाळके या मराठी माणसानं राजा हरिश्चंद्र या मूक चित्रपटाची 1913 साली निर्मिती केली आणि आजच्या काळातील तांत्रिकदृष्ट्या प्रगत चित्रपटांपर्यंत दीर्घ प्रवास सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणासुदीला गाणे, संगीत आणि नृत्याची साथ असते. नाट्यसंगीत, असंख्य लोकगीतं यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राच्या संगीताबद्दल बोलणं पूर्ण होणार नाही. थोर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा संतांचे अभंग म्हणजे महाराष्ट्राचं वैभव. महाराष्ट्रामध्ये शास्त्रीय संगीताच्या लोकप्रियतेची सुरुवात ही ग्वाल्हेरमधून झाली. सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे संगीताचं शहर म्हणून ओळखलं जातं. सतार हे जगप्रसिद्ध भारतीय वाद्य याच शहरात बनवलं जातं. महाराष्ट्रीयन लोकांसारखं ओडिया लोकांचं जीवन किंवा जीवनशैली गुंतागुंतीची असली तरी ते लोक फार शांत आहेत आणि तिथे शांतता शोधण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. देशाच्या पूर्व किनारपट्टीवर अशोक दी ग्रेटने लढलेल्या प्रसिद्ध कलिंग युद्धाची रणभूमी आहे आणि जेव्हा इथं सूर्य उगवतो तेव्हा भक्कम पायावर उभ्या असलेल्या मंदिरांच्या भूमीवरूनच सूर्य उगवत असल्याचा भास होतो. ओडिया लोक हे कमीत कमी गरजा ठेवून जीवनातील अगदी साध्या सुखांमध्ये आनंद शोधत असतात. म्हणूनच ओडिशा हे सर्वात कमी गुन्हेगारीचं प्रमाण असलेलं राज्य आहे. राज्य विकासाच्या दृष्टीनं अत्यंत संथ असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी एक वाटी पखाला काफी असतो. ओडिशाचे लोक हे धाडसी, निष्पाप आणि धार्मिक स्वभावाचे आहेत. ओडिशातील स्ट्रक्चरल आर्ट म्हणजेच पिपलीची ॲप्लिक आर्टवर्क, कटकमधील सिल्वर फिलिग्री शोभेची कामं, पट्टाचित्र, निलगिरीची प्रसिद्ध दगडी भांडी आणि विविध आदिवासी लोकांचे हस्तकलेचे विविध देशातील लोक कौतुक करीत असतात. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एखादी व्यक्ती, तिचं व्यक्तिमत्व म्हणजे त्या व्यक्तीचं रूप, स्वभाव, वर्तणूक, दृष्टिकोन, चारित्र्य, बुद्धिमत्ता, कौशल्य, भावभावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह, गुण अवगुण, सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यक्तिमत्व.
अशा व्यक्तिमत्वाचा सकारात्मक प्रभाव आपल्या देशावर आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि ओडिशा राज्याच्या सर्वांगीण विकासावर झाला आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या आदिलशाही, मोगल साम्राज्य आणि युरोपियन शक्तींशी संघर्ष करून रायगड ही राजधानी असलेलं स्वतंत्र मराठा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकष्टावर उभं केलं. शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभं केलं. गनिमी काव्याचं तंत्र महाराजांनी विकसित केलं. समुद्रकिनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवीन किल्ले सुद्धा उभारले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. प्राचीन काळी ओडिशा राज्याचा मोठा भाग कलिंग म्हणून ओळखला जात असे. इसवी सन पूर्व 261 मध्ये सम्राट अशोकानं कलिंग जिंकलं. कर्मकांडामुळे संतापलेल्या सम्राट अशोकानं युद्ध सोडून नंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्या धर्माचा प्रसार केला. बौद्ध धर्मासोबतच सम्राट अशोकानं धौली आणि जागोडा लेणी इथं विविध ठिकाणी शिलालेख आणि धार्मिक तत्वांशी संबंधित लेख कोरलेले आहेत. सम्राट अशोकाला कलेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा होता आणि म्हणून सम्राट अशोकानं बौद्ध धर्माचा अधिक विकास करण्यासाठी ललितगिरी, उदयगिरी, रत्नगिरी आणि लागुंडी इथं बोधिसत्व आणि अवलोकितेश्वराच्या मूर्ती ह्या विपुल प्रमाणात बनवल्या. महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्या वैचारिक सामाजिक जडणघडणीमध्ये अशा थोरा मोठ्या व्यक्तिमत्वांच्या विचारांचा, शिकवणीचा फार मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळेच ही दोन्ही राज्य देशाच्या मांदियाळीत सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखली जातात. पंडित गोपबंधू दास ओडिशाचे गांधी म्हणून ओळखले जातात. ब्राह्मणवादी सनातनी वातावरणात जन्मलेल्या आणि वाढलेल्या पंडित गोपबंधूंनी संकुचित जातीय अडथळ्यांच्या बेड्या तोडल्या. माझ्या शरीराला माझ्या मातृभूमीच्या धुळीत मिसळू दे आणि माझ्या देशवासियांना ती ओलांडू दे, या ओळीतून त्यांची त्यागाची भावना दिसून येते. आधुनिक भारताचे निर्माते भीमराव रामजी आंबेडकर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. ओडिया संस्कृतीचं प्रतीक म्हणजे नीलकंठा दास. कलकत्ता विद्यापीठातून तत्वज्ञानामध्ये एम.ए. पदवी मिळवली. ब्रिटिश सरकारची आकर्षक नोकरीची संधी नाकारून नीलकंठा दास यांनी सत्यवादी हायस्कूलचे शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. महाराष्ट्राचे अभयरक्षक बाबा आमटे हे महाराष्ट्रातील प्रमुख आणि सन्मानित समाजसेवी. समाजानं वाळीत टाकलेल्या आणि कुष्ठरोग्यांना त्यांनी जवळ केलं. त्यांच्याकरिता महाराष्ट्रातील चंद्रपूर नजीकच आनंदवन उभारलं. या आश्रमाची त्यांनी स्थापना केली. उत्कल म्हणजेच ओडिया गौरव मधुसूदन दास एम.ए. बी.एल.ची पदवी प्राप्त करणारे प्रथम ओडिया विद्यार्थी. विखुरलेल्या ओडिशा प्रदेशांच्या एकत्रीकरणासाठी एक धाडसी आणि महत्त्वाची भूमिका घेतली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. भारतीय अशांततेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक हे सर्वमान्य राजकारणी, क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि स्वातंत्र्य सेनानी होते. बिजू पटनाईक हे सुद्धा एक अतुलनीय स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममोहन लोहिया आणि इतरांसोबत देशाच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत चळवळींचं नेतृत्व केलं.
अतुल्य पराक्रम केल्याबद्दल इंडोनेशिया सरकारनं त्यांचा भूमिपुत्र म्हणून गौरव केला होता. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी मेरी आवाजही पहचान है असं म्हणत आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा या थोर गायिका गानकोकिळा लता मंगेशकर. 1942 पासून सुरू झालेला त्यांचा गायन प्रवास हा 2022 पर्यंत अविरत सुरू होता आणि पुढेही रसिकांच्या मनावर तो नेहमीच अधिराज्य गाजवत राहील. क्रिकेटचा देव म्हणजेच भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा जन्म मुंबईतील एका महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे एक प्रख्यात मराठी कादंबरीकार आणि लेखक होते. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे आजची युवा पिढी सचिन सारखा होण्याचा प्रयत्न करताना दिसते. अशी ही थोर व्यक्तिमत्व महाराष्ट्र आणि ओडिशाला लाभली आहेत. महाराष्ट्र असो वा ओडिशा, दोन्ही राज्य सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ राज्य आहेत. दोन्ही राज्य प्रभावी व्यक्तिमत्वांचे स्रोत आहेत आणि त्यामुळेच स्वतःच्या राज्याबरोबरच भारतीयांची मान विश्वात उंच होते. महाराष्ट्रात राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके, पु ल देशपांडे, महर्षी धोंडो केशव कर्वे अशा कितीतरी व्यक्तिमत्वांविषयी आपण बोलू शकतो. तर ओडिशातील स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर बेहरा, चतुर राजकारणी विश्वनाथ दास, ओडिशाचे वास्तुविशारद गजपती महाराज, कृष्णचंद्र देव, ओडिया कवी कथाकार कालिंदी चरण पाणिग्रही, ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री नंदिनी सतपथी अशी दोन्ही राज्यातील अनेकांची नावं आपण प्रामुख्यानं घेऊ शकतो. साधी माणसं, त्यांची साधी जीवनशैली अशा व्यक्तिमत्वांमुळे आणि अद्वितीय जीवनशैलीमुळे महाराष्ट्र आणि ओडिशाची स्वतःची अशी वेगळी ओळख या भारत देशात आहे, ज्यामुळं पर्यायानं आपल्या देशाचं नाव हे नेहमीच उज्ज्वल होत आलं आहे. तर मंडळी, आज आपण एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्याची लोककला, जीवनशैली आणि या दोन राज्यातील थोर व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेतलं. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आम्ही पुन्हा येणार आहोत एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. Hey,